सर्व मान्यवर माणूस आपली किंमत स्वतः ठरवतो. ते गेले त्याच्याबद्दल बरेच लोक बोलले इकडे काय घेऊन गेले ना काय देऊन गेले तर काही चर्चा नाही. मग ते जग जाहीर आहे कुठल्या गोष्टीसाठी गेले. इलेक्शनमुळे पैसाचा पाऊस पडणार आहे असं विलास काकांनी सांगितलं. काहीतरी 2000 रुपये ही कानावर आलेली की एका मताची किंमत 2000 रुपये होती. कानावर जे आलेलं ते मी सांगतोय. 5 वर्ष जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 90 पैसे प्रतिदिन ही अमुक पक्ष मतदाराची किंमत ठरवतो का हा प्रश्न झालेला आहे. शिक्षक मतदारसंघाचं जो इलेक्शन होतं त्या टायमाला 3000 रुपये असं काहीतरी एनवलप वाटलेले असं कानावर आलेलं. खरं कुठं मला माहिती नाही. 5000 रुपये त्यांची 6 वर्षाची टीम असते म्हणजे 1.5 रुपये प्रतिदिन ही किंमत काही लोकांनी स्वतःची ठरवून ठेवलेली. जोरात आउट गोईंग चालू आहे पण आपल्याकडे इन्कमिंग खालच्या कार्यकर्त्यांची काही कमी पडलेली नाहीये. खालचे कार्यकर्ते ज्यांनी ह्या लोकांना निवडून आणले किती गेले. काही लोकांचे वेस्टेड इंटरेस्ट होते, भीतीपोटी असेल, पैशासाठी असेल, काय देवाला माहिती. खालचे कार्यकर्ते हलत का नाहीयेत. का हलत नाहीयेत. एवढी इन्कमिंग चालू आहे. दररोज हा चाललाय, उद्या सकाळी अमुक चाललाय, परवा अमुक चाललाय, ह्याचं तिकीट कन्फर्म झालंय. पण त्यांच्याकडे उमेदवार आहेत का नाही आहेत. आज काहीतरी एक पत्र लिहिलंय. वसई तालुका भाजपचे जेवढे पण पदाधिकारी आहेत स्टेटला आणि सेंट्रलला पत्र लिहिलं. ती पत्राची कॉपी मागवलाय. जे आलेल्यांना जर उमेदवारी दिली तर आम्ही सगळे एक गठ्ठा राजीनामा देणार आहेत. त्या पत्राची कॉपी जी मागवली एक पण लायक चेहरा नाही तुमच्याकडे. एवढा मोठा पक्ष असा चेहरा विकत घेऊ शकत नाही. तर असला पाहिजे ना उमेदवार तुमच्याकडे. एवढी सगळी पदं पॅम्पलेट सारखी पदं वाटून ठेवलेली आहेत. म्हणजे कोण हा मंत्री, कोण महामंडळ, कोण अमुक मंडळ, कोण देवाला माहिती काय, कोण व्हॉट्सअप प्रमुख, मन की बात प्रमुख. जो भेटेल तो म्हणजे अरे आला चल घे पद, जो आला तो घे पद. आता ते समोरचा पण खुश होतो की अरे बाबा मी मंत्री झालो आहे. गल्लीमध्ये कुत्रा विचारत नाही पण मी मंत्री झालो आहे. ही परिस्थिती आहे. आपल्याकडे कार्यकर्ता हे एकच पद आणि ते सर्वात मोठं पद. कमी लोक आहेत जे पदासाठी आपल्याकडे येतात. म्हणजे पप्पांना भेटत असेल किंवा मला भेटत असतील. बाकी आपल्या पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून सर्वात मोठं पद हे सगळ्याच कार्यकर्त्यांना माहिती आहे. म्हणून तर खालची लोक कोण हलत नाहीयेत. अख्ख्या तालुक्यामध्ये वडचं आउट गोईंग झालं, खालचं कुठे गेलाय आहे तिकडेच आहेत. एक उदाहरण सांगतो मी. इकडे काही पत्रकार बसलेले आहेत. अमुक लोकप्रतिनिधीचा वाढदिवस काहीतरी 2-4 दिवसाआधी होता. मला 2-3 पत्रकार येऊन भेटले. आम्ही होतो तिकडे. आप्पांच्या वाढदिवसाला जो प्रतिष्ठित समाजातला क्राऊड येतो ना, जे कार्यकर्ते येतात ना, त्यांची एक लेवल आहे. इकडचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले ना म्हणजे समजून जा काय क्वालिटीचा क्राऊड तिकडे होता वाढदिवसाला. हे सगळे बसलेले आहेत. प्रत्येक कार्यकर्ता एक प्रतिष्ठित समाजातला घटक आहे. तो नोकरी करत असेल पण त्या एरियामध्ये, त्या परिसरामध्ये, त्या विभागामध्ये एक त्याचं नाव आहे. आपल्या एखादी कार्यकर्त्यांनी कधी RTI टाकला नाहीये, ब्लॅकमेलिंग कोणाला केलं नाहीये, वसुली तोडपाणी एक हा अमुक कार्यकर्ता ह्याच्यातलं भानगडीत कधीच आला नाहीये. यांची लिस्ट बघून घ्या. महापालिकेमध्ये गेल्या 15 वर्षामध्ये जर फक्त RTIची लिस्ट काढली ना तर हा कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता हे आज डिक्लेअर होईल. टाकलं का तुम्ही कोणी RTI? आजपर्यंत आपल्या कार्यकर्त्यांनी धंदे केले नाही. पत्रकाराचं बोलायचं उद्दिष्ट काय होता की आप्पांच्या वाढदिवसाला येणारा जो क्राऊड आहे ना आणि इथे येणारा जो क्राऊड आहे ना तो जमीन आसमानचा फरक आहे. 95ची इलेक्शन जे सिनियर इकडे असतील त्यांना सगळ्यांना लक्षात असेल. तो खूप लहान होतो. मला वाटत नाही तेवढी अडचणीची इलेक्शन. विलास काका तुम्ही जे बोलले की अडचणीचं पण आहे ना सोपी पण आहे. मला वाटत नाही 95च्या इलेक्शन एवढी डिफिकल्ट असेल. मी तर खूप लहान होतो. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्ती माहिती. मला नाही वाटत तेवढी डिफिकल्ट. जाणारे वरचेच आहेत, खालचे सगळे आपल्या बरोबरच आहेत.
महाराज जो आहे ना तो त्याची किंमत दाखवतोय. काही गेलेले बोलायला लागलेत 35 वर्षात काय केलं नाही. 35 वर्ष तुम्हीच त्या खुर्चीवर बसलेले होते. म्हणजे तुम्हीच सांगतात ना की तुम्ही काय केलं नाहीये. झालं नाही ते एवढी बाहेरून लोक राहायला कशाला येतात. वसई तालुक्यामध्ये काहीतरी बघितलं असेल ना. आणि एवढाच जर त्रास असेल तर परत निघा. राहायला कशाला येतात तिकडे एवढे लोक बाहेरून. म्हणजे मुंबई असेल, ठाणा असेल, ज्यांना या परिसरामध्ये घरं परवडत नाही सगळे वसई विरारमध्ये येतात. एवढंच जर काय झालं नसेल तर परत निघा. आम्ही खुश आहेत. काहीच गरज नाहीये. अंधभक्ताचा इकडे विषय केला. महागाईवर कोणतरी बोललं. मराठी काका तुम्ही बोलले. कुठलंही न्यूज चॅनल लावल्यावर विषय काय असतात. इथे कोणाला सिलेंडरचा विषय आहे का तर नाही. पेट्रोल डिझेलचा विषय आहे का तर नाही. धान्य कितीला मिळते काय विषय आहे का तर नाही. बेरोजगारीचा विषय आहे का तर नाही. विषय कसले चालू आहेत. भारत माता की जय, वंदे मातरम ते आम्ही पण बोलतो ना. त्याच्या पलीकडे काय. मंदिर आपण बांधलं. बेशर्मीची हद्द. म्हणजे जे तुम्ही सांगितलं मंदिर म्हणजे अमुक अमुक लोकप्रतिनिधीचा वाढदिवस, आपल्या देवळाचा फोटो. अच्छा खालती फोटो कोणाचे. मला आनंद झाला. त्याला 35 वर्षामध्ये एखादं मंदिर तर झालं. तिथं कबूल केलं. खालती फोटो कोणाचे होते ते आपण सगळ्यांनी बघितले असतील. आनंद झाला. आणि फ्री ऑफ चार्ज. आपण काही तिकीट लावलंय का तिकडे की मंदिरमध्ये जायचं असेल तर अमुक रुपयाचं तिकीट हे करा. आणि ते पण फक्त महिलांना. तुम्ही पैसे भरून जायचा पुरुषांनी. काय पद्धत चालू आहे. खंड्यांचा विषय झाला. लोकांचे पाठा तुटतात आहेत ते सोडा. हॉस्पिटलमध्ये मी रेकॉर्ड मागवलेला. अस्थमाचे पेशंट किती वाढल्यात गेल्या 6 महिन्यामध्ये माहिती घ्या. लोक फक्त बोलतात की पाठीची वाट लागलाय. अस्थमाचे पेशंट किती वाढलेत. किती खड्ड्यांना टिके लावत फिरले आहेत. ते खड्डे आहेत तसेच आहेत. हाईवे जाने का रस्ते पे जाने का मन नहीं हो रहा है. हाईवे तो बहुत लंबा है. और मैडम ने बोला कि हाईवे मस्त कंक्रीट का हो गया लेकिन कंक्रीट के रस्ते में खड्डे पड़े. ऐसा कोई तुम्ही मेरे को दिखाय. कुठल्या तरी एका चॅनल मध्ये इंटरव्ह्यू का कशात तरी बोलले मॅडम. मग तसेच कॉन्क्रीटचे रस्ते वसई विरारमध्ये होणार आहेत का. हा पण मोठा प्रश्न आहे. वरतून निवडून आलेले आमदार बोलतात की अधिकारी कोण आमचं ऐकत नाही. इकडे सगळे माझी झालेले पण कार्यकर्त्यांचा अधिकारी ऐकतात. आज पण ऐकतात. मग तुमचं का नाही ऐकत. गेलेले आहेत. 35 वर्षात काय केलं नाही. तुम्हाला एक सांगतो. जे जुने या पक्षाचे कार्यकर्ते लागले आहेत की आमचे चेहरे उमेदवार म्हणून द्या आणि आम्हाला तयार होऊन द्या. ह्यांचाच प्रचार आम्ही करायचा का. आज चांगलं चाललंय. नवीन लोकांना संधी मिळेल. आणि आपल्याकडे इच्छुक उमेदवार म्हणजे मी पण सरप्राईज झालेलो की एवढी मोठी लिस्ट प्रत्येक प्रभागामध्ये. प्रत्येक प्रभाग नाही प्रत्येक वॉर्डमध्ये. प्रत्येक वॉर्डमध्ये इच्छुकची उमेदवाराची लिस्ट जर तुम्ही बघितली ना. आणि हे चांगल्या क्वालिटीचे उमेदवार आहेत. म्हणजे एकही उमेदवार असा नाही की फक्त नाव टाकायचं म्हणून टाकलेलं आहे. लोकांची कामं करणारे उमेदवार आहेत. अडीअडचणीमध्ये उभे राहणारे उमेदवार आहेत ते. ठीक आहे. फक्त नावं टाकायची. फॉर्म वाटल्यात आपले स्टेशनला उभे राहून आणि भरा. त्याच्यातले नाही आहेत. 15-15, 20-20, 35-35 वर्ष काम करणारे, कार्य करणारे अशा लोकांनी उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे. त्यांच्याकडे उमेदवार नाही. आपली अडचण दुसरी आहे. आपल्याकडे एवढे उमेदवार आहेत आणि सगळे चांगले उमेदवार आहेत. काय मजा आहे. अँक्झायटी आणि एक्साइटमेंट. भीती आणि एक्साइटमेंट ह्याचे सिम्पटम्स तुम्ही बघितले ना तर सेम असतात. हार्टबीट फास्ट होते. हात घामाटतात. आता आपण ठरवायचं आहे अँक्झायटीमध्ये जायचं का एक्साइटमेंटमध्ये. मी तर खूप एक्साइटेड आहे इलेक्शनसाठी. उतरून किती लोकांना काय काय हे करायचं ना त्याच्यामध्ये तर मी फुल जोशमध्ये आहे. आपले कार्यकर्ते किती जोशमध्ये उतरतात ना त्याच्यावर ते काका बोलले तसं. अडचणीची आहे का सोपी आहे.
लोकांना पण ध्यानात आलं की 1 वर्ष झालं तुमचं हनीमून पिरियड. खड्डे बुजवू शकत नाही, अधिकारी ऐकत नाही, तुम्ही स्वतः बोलायला लागलाय. काय कामाचे तुम्ही? खुर्ची काय बसायला हे केलाय का? लोकांची कामं करून घेण्याच्या हिशोबाने निवडून दिलेलं आहे तुम्हाला. आणि तुम्हीच जर बोलले की अधिकारी ऐकत नाही, उद्या ऐकणार याची काय गॅरंटी? हे लोक बोलायला लागलेत. काय नाही, एक्साइटमेंट मध्ये या, ताकदीने उतरा. आहेत बाकी आपण जिकडे जिकडे आहेत ना, तिकडे काय काय करायला लागेल ना, सगळीकडे उतरू आपण आणि पुढे पुढे. लोकांना फक्त एवढंच सांगा, 90 पैसे प्रतिदिन ही आपली किंमत आहे का हे तुम्ही ठरवा. तुम्ही ठरवा एवढंच सांगतो. बाकी इलेक्शन मोड मध्ये आपण लागूच. काय नाही, ताकदीने उतरू, मजा येणार आहे, फुल धमाल येणार एवढंच सांगतो आणि 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र.